झी 24 तास एक पाऊल पुढे। उत्तर प्रदेशातल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अंजना ठमकेबाबतचं वृत्त झी 24 तासनं दाखवल्यावर लगेचच क्रीडा मंत्री पद्माकर वळवी यांनी याची तातडीने दखल घेत अंजनाला आर्थिक मदत आणि शिष्यवृत्ती देणार असल्याचं आश्वासन दिलं। या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। राष्ट्रीय स्तरावर नाशिकच्या खेळाडूंनी दैदिप्यमान कामगिरी या ठिकाणी केलेली आहे। अनेक सुवर्ण पदकं त्यांनी मिळवलेली आहेत आणि विशेषतः ही सर्व मुलं आदिवासी आहेत। मात्र या आदिवासी मुलांची उपेक्षा ही नाशिक जिल्ह्यातच होताना दिसते। क्रीडा मंत्र्यांनी याची दखल घेत या ठिकाणी काही घोषणा केल्या। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आता नेमक्या कोणत्या सुविधा या आदिवासी खेळाडूंना मिळणार। नाशिकची या ठिकाणी खेळाडू अंजना ठुमके हिने राष्ट्रीय GFI म्हणजे नॅशनल स्कूल गेम्समध्ये त्या ठिकाणी धावण्याच्या स्पर्धेमध्ये 400 मीटर 800 मीटर आणि 1500 मीटरमध्ये गोल्ड सुवर्ण पदक मिळवलेले आहेत। ही आपल्यासाठी फार अभिमानाची बाब आहे, कारण राज्यातल्या खेळाडूंनी महाराष्ट्राचं नाव रोशन केलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीने नाशिकच्या भूमीमध्ये अंजना ठुमके असेल किंवा इतर जे खेळाडू आहेत ते सर्व खेळाडूंचे मी ठिकाणी अभिनंदन करतो। आणि खऱ्या अर्थाने कविता राऊतला ज्या कोचने घडवलं विजेंद्र सिंग वगैरे त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो। आणि मोनिका आत्रे असेल, नंतर किसन तडवी असेल, या सर्व खेळाडूंचं निश्चितपणे शासन आदर करणं करतोय आणि शासनाच्या मार्फत त्यांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे। आणि अंजना ठुमके सहित सर्व खेळाडूंना जे खास करून विद्यार्थी आहेत, दुसऱ्या मिलिटरी स्कूलचे विद्यार्थी असतील, इतर शाळांचे विद्यार्थी आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय शिष्यवृत्ती स्पोर्ट्स शिष्यवृत्ती दिली जाते। विशेषतः राष्ट्रीय लेवलच्या खेळाडूला आपण साधारणतः 9,000 रुपये पर मेडल्स गोल्डला आपण देत असतो। 3 गोल्ड सुवर्ण पदक घेतल्यामुळे अंजना ठुमकेला 27,000 रुपये स्कॉलरशिप दिली जाणार आहे। एकूणच नाशिक जिल्हा हा केनियाला आव्हान देत असतानाच क्रीडा विभाग याकडे दुर्लक्ष करत होतो। मात्र क्रीडा मंत्र्यांनी यापुढे हे सर्व पायाभूत सुविधा या नाशिकमध्ये उपलब्ध करून दिल्या जातील याचं आश्वासन दिलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी 24 तास नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।